जय हिंद मित्रांनो, मी विजय कदम आपल्या सर्वांचं एज्युकेटिव्ह इंडिया ग्रुपमध्ये स्वागत करतोय. आज आपण गट क 11 जानेवारीला जी पूर्वपरीक्षा झाली तर त्याच्यामधील मॅथ्स आणि रिझनिंग गणित बुद्धिमत्तेचे जे प्रश्न आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण एकदम व्यवस्थित पद्धतीने सोडवायचे आहेत, समजून घ्यायचे आहेत कशा प्रकारचे प्रश्न होते. तसा विचार केला तर काही प्रश्न खूप सोपे होते, फक्त त्याला त्या म्हणजे परीक्षा हॉलमध्ये प्रेझेन्स ऑफ माइंड असणं गरजेचं आहे. आणि काही 3-4 प्रश्न जे होते ते टाइम घेणारे होते, लेंदी क्वेश्चन्स होते. फक्त एवढं राहतं की आपल्याला काय सगळे प्रश्न अटेम्प्ट करायची गरज नसते. जे सोपे वाटतात ते पहिल्यांदा पटपट सोडवणं गरजेचं असतं. बट आपण इथं काय करायचं, सगळे प्रश्न एकदम चांगल्या सोप्या भाषेमध्ये समजून घ्यायचे आहेत. बाकी एज्युकेटिव्ह इंडिया ग्रुपचं मोबाईल ॲप आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ॲप्लिकेशन डाउनलोड करा. छोटे छोटे कोर्सेस आहेत त्याचा नक्कीच फायदा, तुम्ही एमपीएससीचं प्रिपरेशन करत असाल ना तर तुम्हाला नक्की होईल बघा. चला आपण चालू करूया पहिल्या प्रश्नापासून. आता या ठिकाणी बघा, पहिला प्रश्न काय विचारण्यात आलेला आहे. आता प्रत्येकाचा डिफरंट असू शकतो, म्हणजे तुम्हाला जे काही ABCD जी हे देण्यात आलेले आहे, पेपरचा जो सिक्वेन्स असेल तो वेगळा असेल. या ठिकाणी आपण 1 बाय 1 जे माझ्याकडे जे क्वेश्चन पेपर आलेले नाही त्याच्या बेसिसवरती मी 1 बाय 1 घेत आहे बघा. आता इथं प्रश्न काय देण्यात आलेला आहे बघा, की मुंबई आणि गोवा या स्थानकांतील अंतर 540 किलोमीटर आहे. किती आहे? 540 किलोमीटर आहे. म्हणजेच टाइम, वेग आणि डिस्टन्स याचा जो आहे याच्या संदर्भातला प्रश्न आहे. त्याच्यानंतर पुढे काय म्हटलेलं आहे, वाटल्यास आपण एक एक मुद्दा घेऊ. मुंबई आणि गोवा. आता समजा हे मुंबई सेंटर आपण घेतलं, इथं आहे. इथून हा गोवा घेतला. गोवा म्हणजे आपण बी ठिकाणी घेऊ बघा. ओके, तर याच्यामधलं अंतर किती आहे तर 540 किलोमीटरचं अंतर आहे. ओके, ठीक आहे. पुढे काय म्हणलेलं आहे, 2 रेल्वे गाड्या सकाळी 7:30 वाजता एकाच वेळी या 2 स्थानकावरून परस्पर विरुद्ध दिशेने निघतात बघा. आता ज्या वेळेला 2 रेल्वे गाड्या परस्पर विरुद्ध दिशेने निघतात, बरोबर, असं ज्या वेळेला होतं त्यावेळेला लक्षात घ्या की जे काही तुम्हाला स्पीड देण्यात आलेलं आहे, ज्याला आपण वेग म्हणू, तर त्या वेगचं काय होतं, ऍडिशन होतं. म्हणजे ज्या वेळेला एकमेकांच्या विरोधात असेल, इकडे एकमेकांच्या विरोधात असेल तर त्यावेळेला त्याचं ऍडिशन होणार आहे. ठीक आहे. कितीला निघालेले आहेत, ही इकडून 7:30 वाजता निघालेली आहे आणि ही पण इकडून किती निघालेली तर 7:30 वाजता इथून निघालेली आहे बघा. पुढे काय म्हणलं की त्यांचा वेग अनुक्रमे 60 किलोमीटर पर आवर आणि 75 किलोमीटर पर आवर आहे बघा. म्हणजेच इथून निघालेली आहे तिचा किती आहे तर 60 किलोमीटर पर आवर देण्यात आलेला आहे आणि इकडून जे निघालेली आहे तिचा किती आहे तर 75 किलोमीटर पर आवर असं मेन्शन करण्यात आलेलं. ठीक आहे. तर या दोन्ही गाड्या एकमेकांना किती वाजता भेटतील आणि पर्यायामध्ये असं देण्यात आलेलं आहे. 12 वाजता म्हणजे 12:30 वाजता, 12 नून असेल, 1:30 वाजता असेल किंवा सकाळी 11:30 वाजता असं म्हणण्यात आलेलं आहे. ठीक आहे. आपल्याला गणित समजून घेतलं. आता एक फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे बघा, डिस्टन्स म्हणजेच आपण काय म्हणतो अंतर. डिस्टन्स इज इक्वल टू काय असणार आहे तर टाइम किती आहे म्हणजे वेळ इंटू काय असणार आहे तर व्हेलॉसिटी म्हणा किंवा आपण काय म्हणतो तर स्पीड म्हणू बघा, स्पीड. ओके. आता डिश टीव्ही पण आपण म्हणू शकतो, DTV. आता डिस्टन्स किती देण्यात आलेले बाबांनो, 540 डिस्टन्स देण्यात आलेलं आहे. किती? 540. पेन बदलतं बघा. 540 डिस्टन्स देण्यात आलेला आहे. पुढे काय म्हटलेलं आहे की टाइम किती आहे बघा. आता टाइम किती आहे तर दोघांचा टाइम आहे ते फिक्स आहे, सेम आहे. मग आपल्याला इथं टाइम एक्झॅक्टली काय असू शकतं ते काढायचं आहे. आणि व्हेलॉसिटी, ज्या वेळेला मी काय म्हणलो की स्पीड असेल, व्हेलॉसिटी असेल तर किती देण्यात आलेलं आहे, एक 60 किलोमीटर पर आवर आहे, दुसरं 75 किलोमीटर पर आवर आहे. या दोघांची बेरीज कधी होते, ज्या वेळेला दोघे एकमेकांच्या विरोधात असतील त्यावेळेला. म्हणजेच 60 अधिक 75 किती होते बघा, 120, 135 होत आहे, बरोबर. म्हणजे इथे किती येणार आहे तर 135 येणार आहे. म्हणजेच T इज इक्वल टू 540 भागिले 135 असेल. ओके. आता ह्याला सॉल्व्ह करायचं आहे. आता 135 तुम्ही सोडवत असताना तुम्ही 5 ला पण भाग देत जाऊ शकता किंवा थोडा आपण ह्याचा विचार केला, 135च्या दुप्पट किती असणार आहे, 270 असणार आहे, बरोबर. आणि 270च्या दुप्पट किती असणार आहे तर 540 असणार आहे. म्हणजेच 135च्या 4 पट असणार आहे. याचा अर्थ आपल्याला काय मिळालं की T इज इक्वल टू किती असणार आहे तर 4 आवर असणार आहे. किती? 4 तास. म्हणजेच दोन्ही गाड्या एकमेकांना कधी भेटतील तर 4 तासानंतर भेटतील. आता जर सकाळी 7:30 वाजता जर गाड्या निघालेल्या असतील त्याच्यामध्ये 4 तास ऍड केले म्हणजे किती होतात बघा, 7.5 तास अधिक 4 तास जर आपण ऍड केले तर 11.30
म्हणजेच किती होते बघा, सकाळचं आहे म्हणजेच AM असणार आहे. बरोबर, म्हणजे याचं उत्तर किती असणार आहे, तर 11:30 वाजता त्या दोन्ही गाड्या एकमेकांना काय होतील, तर क्रॉस होतील. ठीक आहे, सिंपल पद्धतीने काय केलं तर आपण याला सोडवलेलं आहे. अशी एक कन्सेप्ट आहे. आता अशा प्रकारचं तुम्ही सारखं जेव्हा प्रॅक्टिस करता ना, त्यावेळेला अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही इझिली सोडवता. जसं मी म्हणलो की विरुद्ध आहे, त्याचं काय होणार आहे, तर ऍडिशन 75-60चं ऍडिशन होणार आहे. कळलं लगेच. 135 आपल्या डोक्यामध्ये क्लिक झालं. डिस्टन्स किती आहे दोघांच्या मधलं, दोन म्हणजे अंतर मुंबई गोवाचं 540 आहे. आपल्याला काय काढायचं आहे, तर याच्यामधलं टाइम काढायचा आहे. 540 भागिले 135 इज इक्वल टू 4 आवर्स. दिलेलं किती आहे, 7.5. 7.5 मध्ये 4 तास ऍड केले की डायरेक्टली उत्तरापर्यंत येणार आहे. हे कधी जेव्हा तुम्ही जास्त प्रॅक्टिस कराल त्यावेळेस आहे बघा. ठीक आहे, सेकंड क्वेश्चन आपण बघूया. सेकंड क्वेश्चन काय देण्यात आलेलं आहे या ठिकाणी. आता दुसरा प्रश्न काय देण्यात आलेला आहे बघा, एक मिनिट. ओके, आता इथे बघा प्रश्न काय देण्यात आलेला आहे, एकच मिनिट. क्वेश्चन बघा, एक दुकानदार एका कपाटाच्या छापील किमतीवर 25% सूट देतो. म्हणजे एक दुकानदार आहे, त्याकडे कपाट आहे, तो कपाट विकतोय, तर छापील किमतीवरती तो 25% काय करतोय, तर सूट देत आहे. ओके, पहिला मुद्दा झाला. दुसरं काय म्हणण्यात आलेलं आहे, तरीही त्यास 15% नफा होतो. कपाटाची छापील किंमत किती आहे, तर 23,000 देण्यात आलेली आहे. तर कपाटाची खरेदी किंमत किती असेल, म्हणजे त्यांना जे खरेदी केलेली आहे ना त्या कपाटाची किंमत किती असेल असं म्हणण्यात आलेलं आहे बघा. ठीक आहे, आता सिंपल छापील किंमत. आता ह्याच्यामध्ये तुम्ही सोडवत असताना वेगवेगळ्या पद्धतीने सोडवू शकता. याच्यामध्ये 2-3 पद्धत आहे. फक्त आपल्याला जेवढ्या लवकर उत्तरापर्यंत जाता येईल ना त्या ट्रिकनं जाणं गरजेचं आहे. आता कपाटाची जी किंमत आहे किती आहे, 23,000 आहे. किती, 23,000. त्याच्यावरती तो काय करतो, 25% सूट देतोय. म्हणजे 23,000च्या 25% जर तुम्ही घेतलं तर किती होतंय बघा, 23,000 इंटू 25% सूट म्हणजेच किती आलं, 75 भागिले 100. आता तुम्ही 75 का आलं म्हणाल, की 100 आहे, या 100 मधून तो 25% सूट देतोय, राहिलं किती, 75 आहे. बरोबर, इज इक्वल टू किती आहे बघा. याला सॉल्व्ह केलं तुम्ही, शून्याला शून्य गेले, 230 इंटू किती येते, 75. आता ह्याला तुम्ही सॉल्व्ह केलं, 500, 5 त्रिक 15, हातच्याला 1, 5 दुनी 10, 1 11. ओके, प्लस त्याच्यामध्ये आणखी काय ना 0 प्लस 700, एक मिनिट, 0 0 700, 7 त्रिक 21, 1 हातच्याला 2, 7 7 दुनी 14, 15 16. ओके, 16,100 आणि हे किती, 1150. म्हणजे किती बघा, 16,100 1150, 0 5 2 7 म्हणजे 17,250 काय असणार आहे, तर त्याची किंमत असणार 17,250. कधी, 15% नफा ऍड करून 17,250. मी पुन्हा म्हणतो की हे जे वेळ घेते ना हे मी पूर्णपणे डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून तुमच्या ते लक्षात येईल. आता 17,250 हे काय सांगण्यात आलेलं आहे की त्याची एकूण किंमत जी आहे एवढी आहे. याच्यामध्ये काय केलेलं आहे की 15% नफा ऍड आहे. आता जर तुम्हाला अशी अमाऊंट शोधायची आहे, याच्यामधली पर्यायामध्ये मी जाईल की 15% नफा सोडून त्याची किंमत काय असू शकते. एक तर 17,250 जे आहे याच्यामध्ये 18,000 आहे, हा पर्याय असणार आहे का, नाहीये. 20,000 आहे, हा पर्याय असणार आहे का, नाहीये. म्हणजे पर्याय दोनच, एक 16,000चा असू शकतो किंवा 15,000चा असू शकतो. आता इथं 15,000 आहे, 15,000ला तुम्ही जर 15%नं मल्टिप्लाय केलं, कारण काय आहे तर आपल्याला 15% ऍड झालेली आहे आणि ऍड होऊन एवढी अमाऊंट आलेली आहे 17,250. 15%ला जर इथं बघितलं, शून्याला शून्य गेले, शून्याला शून्य गेले, म्हणजेच 150 गुणिले 15 केलं तुम्ही, 150 गुणिले 15 किती येते, 15चा वर्ग किती येते, 2,200, 225 आणि हा शून्य घेतला. ओके, म्हणजे 15,000मध्ये जर समजा 2,250 ऍड केलं तर किती येते बघा, 17,250 येते. बरोबर, म्हणजेच याचा पर्याय कुठला असणार आहे योग्य, तर हा याचा योग्य पर्यायी उत्तर असणार आहे बघा. ठीक आहे, आता ही एक पद्धत झाली. दुसरी एक पद्धत कशी असू शकते बघा, पद्धत बघू. आता ह्या गणिताकडे आपण बघितलं, दुसरी पद्धत काय सांगतोय मी या ठिकाणी बघा, काय मेन्शन केलेलं आहे. आता बघा 25% सूट दिलेली आहे छापील किमतीवरती आणि 15% नफा होत आहे.
15% नफा होता, याचा अर्थ काय झाला, 100 प्लस 15 आले डिवाइड बाय 25% सूट दिलेली आहे, म्हणजे काय झालं, 100 मायनस 25 येणार आहे, इज इक्वल टू कशावरती आहे, 23,000 आहे बघा छापील किंमत. तर तुम्हाला काय करायचं आहे, तर त्याची विक्रीची किंमत काढायची. सिंपल आहे, त्याला तुम्ही सोडवलं म्हणजे किती येते, 115 डिवाइड बाय 75 इज इक्वल टू 23,000 डिवाइड बाय एक्स. एक्स इज इक्वल टू 23,000 इंटू 75 डिवाइड बाय 115. आता बघा 115च्या दुप्पट किती राहतं, 230, म्हणजे 115च्या दुप्पट इथं 2 येणार आहे आणि हे 2 शून्य येणार बघा, हे किती, 2 शून्य, ओके 230. आता 75 गुणिले किती येणार आहे, तर 200. 75 गुणिले जर 200 केलं तुम्ही, 75च्या दुप्पट किती येतं, 150, किती, 150, आणि त्याच्यावरती हे 2 शून्य, म्हणजेच तुमचं उत्तर काय असणार आहे, तर 15,000 याचं हे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, या पद्धतीने पण तुम्ही काय करू शकता, तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. नेक्स्ट प्रॉब्लेम काय आहे, तर नेक्स्ट प्रॉब्लेम जो आहे थोडं स्तंभलेखा संदर्भात विचारण्यात आलेला आहे. स्तंभलेख देण्यात आलेला आहे. प्रश्न डायग्राम इथं खाली मेन्शन केलेली आहे बघा, ही डायग्राम देण्यात आलेली आहे. काय प्रश्न काय आपण थोडा समजून घेऊ. क्वेश्चन काय देण्यात आलेला आहे इथे. प्रश्न काय आहे, खालील स्तंभलेखावरून वर्ष 1976 ते 1980 पर्यंत उत्पादन किती टक्क्यांनी कमी झालेलं आहे, हे इथे काय करण्यात आले, तर विचारण्यात आलेले. उत्पादन जे आहे ते किती टक्क्यांनी कमी झालेलं आहे. आता आपण काय करू, तर थोडं याच्याकडे जाऊ बघा, या ठिकाणी अलीकडे जाऊ. आता इथे काय मेन्शन करण्यात आलेलं आहे बघा, की बाबांनो 1976 मध्ये 3,000 काय होतं, तर उत्पन्न होतं, उत्पादन 3,000 होतं. ते 1980 मध्ये किती झालेले, तर 500 वरती आलेलं आहे. म्हणजे मला सांगा इथं जे कमी झालेलं आहे ते किती टक्केने कमी झालेलं आहे, काढायचं आहे बघा. 3,000चं जर 500 वरती आला असेल तर कितीने कमी झालेलं आहे, तर 2,500ने कमी झालेले. कितीच्या तुलनेमध्ये झालेले आहे, तर 3,000च्या तुलनेमध्ये झालेलं आहे. इंटू मल्टिप्लाय बाय 100 केलं, पर्सेंटेज मध्ये काढायचं आहे आपल्याला. या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, ओके, इथं झालं. नंतर इथं बघा 5 5 25, 5 सक्क 30, बरोबर, आणि 5 आणि 100 किती आलं, 500 भागिले 6. त्याला जर सोडवलं तुम्ही, 5 48 राहिले 2, त्याच्यावर घेतले 0, 5 त्रिक 6 त्रिक 18, 6 त्रिक 18, 6 त्रिक, म्हणजेच उत्तर किती असणार आहे, तर 83.33 हे याचं काय असणार आहे, तर आन्सर असणार आहे. तुम्ही पर्यायामध्ये आपण जाऊन बघूया थोडं, आन्सर 83.33 आहे का, तर डेफिनेटली आन्सर जे आहे ते 83.33 या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे हा याचं काय असणार आहे, तर योग्य उत्तर असणार आहे. ओके, त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. नेक्स्ट क्वेश्चन कशा संदर्भात आहे. आता हा पण सोपा प्रश्न आहे, तुम्ही बघण्याचा दृष्टिकोनाच्याकडे बघितला तर एकदम सोप्या पद्धतीने या प्रश्नाला तुम्ही सोडवू शकता. 10 सेकंदामध्ये याचं उत्तर निघू शकतं. पुन्हा एकदा तुमचा माइंडसेट कसा आहे परीक्षेच्या हॉलमध्ये त्याच्यावरती डिपेंड करतं. तुम्ही वाचत असताना एकदम लाईटली आणि एकदम चांगल्या पद्धतीने याच्याकडे बघितलं. काय म्हणते बघा, जर चौरसाची बाजू 25% वाढवली तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल असं म्हणण्यात आलेलं आहे. किती टक्क्याने वाढेल असं म्हणण्यात आलेलं आहे. आता सिंपल या ठिकाणी आपण बघूया बघा, मी एक चौरस काढतो. हा एक चौरस आहे, चौरस आहे, ही ए बाजू, हे बाजू. चौरसाचं क्षेत्रफळाचं हे काय काय म्हणतात फॉर्म्युला, ए स्क्वेअर आहे बघा. आता समजा आपण काय केलं, की चौरसाचं क्षेत्रफळ आपण 100, म्हणजे चौरसाचं एक बाजू 100 आहे, तर क्षेत्रफळ काय असेल, 100 इंटू 100 किती येणार आहे, 10,000 येईल बघा. चौरसाचे क्षेत्रफळ किती आहे, या ए ह्या चौरसाचे क्षेत्रफळ 10,000 आहे, बरोबर. आता परत काय केलं, की त्याच्यामध्ये म्हणले की 25%नी वाढ झालेली आहे. आता 100 आहे तर त्याच्यामध्ये 25%नी वाढ झाली, म्हणजे कितीने वाढलं आपण बघू बघा. इथं वाढलेलं, एक मिनिट, कितीने वाढलेलं आहे, इथं 10,000 आहे. दुसरं 25%नी वाढलं, म्हणजे 125 इंटू 125, तर हे क्षेत्रफळ आपल्याला किती निघेल, 125 इंटू 125, 5 5 25, आणि 12 आहे, मल्टिप्लाय बाय 13, म्हणजे एक शॉर्ट टेक्निक आहे बघा, त्या पद्धतीने मी काढतोय. तर 13 13 2 26 असे 6 हाच्याला 1, 13 1 13 26 हाच्याला 2, 13 1 13, 13 2 15, ओके, म्हणजे हे 15,625 एवढं काय झालं, वाढलेलं क्षेत्रफळ. अगोदर किती होतं, 10,000, वाढलं किती आहे, टोटल वाढलेलं किती आहे, 25% वाढलं तर 15,625. मग 10,000 जर यातनं वजा केले तर किती येत आहे बघा, 10,000 जर आपण यातनं मायनस केले तर हे किती आहे, तर 5,625 आहे. ओके, म्हणजेच एवढं वाढलेलं आहे. आता इथं टक्केवारीनं विचारलंय,
टक्केवारी विचारले. ह्याला जर आपण 100 ने डिवाइड केलं तर उत्तर किती येणार आहे? तर 56.25. पर्यायामध्ये 56.25 आहे का? आहे. या ठिकाणी 56.25 याचं काय असणार आहे? तर योग्य उत्तर असणार आहे बघा. ठीक आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. आता ह्या प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे? एक एक मुद्दा आपण समजून घेऊ. सिंपल आहे. सरळ व्याजचा प्रश्न जो राहतो एका फॉर्म्युलेच्या बेसिसवरती तुम्ही सोडवू शकता. इथं जर फॉर्म्युला जर तुम्ही विचारात घेतला तर फॉर्म्युला काय येतो बघा. सरळ व्याज म्हणजे सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल अमाऊंट किती आहे इंटू रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे इंटू टाइम किती आहे डिवाइड बाय 100 केलं की डायरेक्टली तुम्हाला काय बोलतो तर सिंपल इंटरेस्ट मिळतो बघा. द सिंपल इंटरेस्ट इथे किती येत आहे? अगोदर 5,000 रुपये सरळ व्याजाने इन्व्हेस्ट केलेले आहे 3 वर्षासाठी. त्याचे किती झाले? 5,600 झालेले आहे. जर आपण बघितलं सिंपल इंटरेस्ट किती आहे? 600 रुपये आहे. प्रिन्सिपल अमाऊंट किती आहे इथे देण्यात आलेली? 5,000 रुपये प्रिन्सिपल अमाऊंट आहे. रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे? रेट ऑफ इंटरेस्ट या ठिकाणी आपल्याला काढायचा आहे. आणि टाइम किती आहे? तर 3 वर्षाचा टाइम स्पॅन देण्यात आलेला आहे. डिवाइड बाय आपण 100 केले. बरोबर. आता ह्याला शून्याला 2 शून्य गेलेले आहेत. 3 दुनी 6 200. आता 50 न 200 म्हणजे 200 ला 50 न भागलं तरी किती दिलं? तर 4 आलं बघा. म्हणजेच रेट ऑफ इंटरेस्ट किती असेल? तर 4 हा रेट ऑफ इंटरेस्ट असेल. आता इथं पुढे काय म्हणलं की जर व्याजदरामध्ये 3% वाढ झाली म्हणजेच रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे? 4%. त्याच्यामध्ये आणखी 3% वाढ झाली म्हणजे टोटल रेट ऑफ इंटरेस्ट किती झाला इथं? 7% रेट ऑफ इंटरेस्ट झाला. किती? 7%. या ठिकाणी सोडवतो वाटल्यास 7% रेट ऑफ इंटरेस्ट झाला. ठीक आहे. जर व्याजदरात 3% वाढ झाली तर मूळ रकमेची 3 वर्षांनंतर किती रुपये होतील? म्हणजे मूळ रक्कम 5,000 चे 3 वर्षांनंतर किती होतील? आता 7% तर आपल्याला मिळेल रेट ऑफ इंटरेस्ट. त्याच्यानंतर आपल्याला काय माहिती आहे? 3 वर्षाचा कार्यकाळ असणार आहे. बरोबर. 3 वर्षाचा कार्यकाळ असणार आहे. त्याच्यानंतर प्रिन्सिपल अमाऊंट जी असणार आहे ती किती आहे? 5,000 रुपये प्रिन्सिपल अमाऊंट आहे. डिवाइड बाय आपण काय केलं तर 100 केलं. 100 हा फॉर्म्युला मध्येच आहे. ओके. आता 7 गुणिले 3 मल्टिप्लाय बाय 50 म्हणजे 7 त्रिक 21 इंटू 50. 21 इंटू 50 केली तर 21,000 105 21 पंचे म्हणजेच 1005 एवढा काय झाला हो? सिंपल इंटरेस्ट मिळणार आहे. आपल्याला काय विचारलेलं आहे या ठिकाणी बघा? मूळ रकमेमध्ये म्हणजेच 5,000 मध्ये 1050 ऍड केल्यानंतर किती येत आहे? तर 6,050 हे याचं काय असणार आहे? तर योग्य उत्तर असणार आहे बघा. सिंपल अशा पद्धतीने आपल्याला सॉर्ट करायचा होता हा प्रश्न. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन जो आहे आता हा ट्रिकने सोडवू शकता तुम्ही. प्रश्न एकदम सिंपल ट्रिक पद्धतीने जायचा. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा हे बघण्याची गरज नाहीये. फॉर्म्युलेज वगैरे बघायची गरज नाही. ते पण मी सांगेल कसं सोडवायचं ते. एक ट्रिकने कसं जाऊ शकतं बघा. इथे बघा काय म्हटलेलं आहे की 10 स्त्रिया एक काम 7 दिवसात पूर्ण करतात. 10 स्त्रिया आहेत, एक काम 7 दिवसात पूर्ण करतात. ठीक आहे. आणि 10 मुले तेच काम 14 दिवसामध्ये पूर्ण करत असतील. 10 मुले आहेत, तेच काम काय करतात? 14 दिवसामध्ये पूर्ण करत असतील. प्रश्न काय विचारलाय की 5 स्त्रिया आणि 10 मुले तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? आता एक सिंपल आहे बघा. 10 स्त्रिया एक काम 7 दिवसात पूर्ण करत असतील तर इथं काय म्हटलेलं आहे की 5 स्त्रिया आहेत. इथं मेन्शन केलेली किती? 5 स्त्रिया आहेत. तर त्या 5 स्त्रिया तेच काम करायला किती वेळ लावतील? डेफिनेटली 14 दिवस लावतील. जर 10 स्त्रिया जर 7 दिवस लावत असतील तर 5 किती लावत असतील? तर 14 लावणार. ह्याच्या दुप्पट लागणार आहे. बरोबर. दुसरं काय म्हणण्यात आलेलं आहे की 10 मुले आहेत. 10 मुले ते काम करायला किती लावतात? तर 14 देण्यातच आलेलं आहे. 14 देण्यात आलेलं आहे. बरोबर. इथं पण 14 आहे. आता मुद्दा काय बघा म्हणजे मला सांगायचं काय आहे की 10 स्त्रिया काम करायला 7 दिवस लावतात. 5 स्त्रिया काम करायला तेच काम करायला 14 दिवस लागतील. बरोबर. आणि एका साईडने जर 10 मुले तेच काम करायला 14 दिवस लागतील तर ही 10 मुलं आणि ह्या 5 स्त्रिया हे एकत्र येऊन काम करत असतील तर डेफिनेटली जे 14 दिवस लागतात त्याच्या निम्मे दिवस लागणार कारण दोन्ही एकत्र येऊन काम करतात. म्हणजे जर 14 दिवस जर एकत्रित काम करत असेल डिवाइड बाय 2 केलं तर उत्तर किती असणार आहे? 7 असणार आहे. हे कॉमन सेन्सचं उत्तर आहे. आता समजा ह्याला आपण थोडं फॉर्म्युलेच्या आधारावरती सोडवायचं म्हणलं. ठीक आहे. आता इथं स्त्रियांना म्हणजे 5 स्त्रियांना ते काम करायला किती दिवस लागणार आहेत? 14 दिवस लागणार आहेत. बरोबर. ओके. 5 स्त्रियांना 14 दिवस काम करायला लागणार आहेत आणि 10 मुलांना पण तेच काम करायला 14 लागणार. फॉर्म्युला काय सांगतो बघा. XY डिवाइड बाय X प्लस Y हा फॉर्म्युला आहे. त्याच्यावरून किती दिवस पूर्ण काम करायला लागतात ते निघतील बघा. इथं मी वाटल्यास काय म्हणेल तर A म्हणेल बघा. ओके. 14 इंटू 14 डिवाइड बाय 14 प्लस 14. 14 इंटू 14 डिवाइड बाय 14 किती झाले? 28. म्हणजेच किती? 14 दुनी 28. 14 भागिले 2 7. उत्तर किती आलं? इथं पण
हे 7च उत्तर येत आहे. बरोबर. कुठल्याही पद्धतीने सोडवलं तरी उत्तर तुमचं काय असणार आहे तर बरोबरच असणार आहे बघा. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा प्रश्न तुम्ही सोडवू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. आता थोडं असं घुमवण्यासाठी ना हा प्रश्न थोडा काय करण्यात आलेला आहे तर 4 पंचमांश. आता 4 पंचमांश सिंपल 4/5 येतं बघा. 4 पंचमांश. काय प्रश्न काय देण्यात आलेला आहे? 1 मिनिट. की एका संख्येची 4 पंचमांश ही त्या संख्येच्या 60% पेक्षा 10 ने जास्त असल्यास ती संख्या कोणती? ती संख्या कोणती असं म्हणण्यात आलेलं आहे. आता एक संख्या जर असेल तर आपण संख्या काय म्हणू? x ही एक संख्या आहे. आता 4 पंचमांश इंटू 4/5 आलं. बरोबर. 4 पंचमांश म्हणलं जातं इज इक्वल टू त्या संख्येच्या 60% पेक्षा कुठल्या x या संख्येच्या 60% म्हणजे 60/100 60% पेक्षा किती जास्त आहे तर 10 जास्त आहे. 10 जास्त. आता याला सॉल्व्ह करा बघा. इथं कसं येते बघा 4x/5 इज इक्वल टू ह्या शून्याला हे शून्य गेला 2 त्रिक 6 2 पंचे 10 म्हणजे 3/5x अधिक 10 बरोबर. इथपर्यंत समजलं. आता याला काय करा तुम्ही इकडच्या साईडला घ्या म्हणजेच 4x/5 वजा 3x/5 इज इक्वल टू 10 आलं बरोबर. आता याला तुम्ही सॉल्व्ह केलं बघा म्हणजे 4x/5 म्हणजे छेद समान आहे त्याचा अर्थ 4 मधून 3 गेली काय येणार आहे तर x/5 इज इक्वल टू 10 x इज इक्वल टू किती येणार आहे 5 दुनी 5 10 50 म्हणजेच x ची किंमत जी असणार आहे काय असणार आहे त्या संख्येची ती संख्या कुठली असेल तर ती संख्या असेल 50 कुठली असणार आहे ती संख्या 50 असणार आहे. ठीक आहे. इथपर्यंत आपण बघितलं. नेक्स्ट सोपं आहे. आता हा पण एक म्हणजे ह्याला पण एक कॉमन सेन्स तुम्ही सोडवू शकता. प्रश्न काय विचारण्यात आलेले आहे बघा. मिश्र धातू A आणि B याच्यामध्ये बघा तांबे आणि जस्त यांचे प्रमाण अनुक्रमे 4:3 आणि 9:5 आहे. हे दोन्हीही मिश्र धातू समान प्रमाणात मिसळून C मिश्र धातू तयार केल्यास त्या C मिश्र धातूमधील तांबे आणि जस्त यांचे प्रमाण किती होईल? आता तसा हा प्रश्न टाइम खाणारा होता. म्हणजे तुम्ही जर याचं प्रॅक्टिस केलं नसेल तर हा प्रश्न तुम्ही सोडणं गरजेचं होतं. बट हा आपण या ठिकाणी सोडवून बघा. आता मिश्र धातू 2 देण्यात आले. एक आहे ते तांबे आपण बघू. कुठला आहे तर तांबे आहे. ओके. आणि दुसरं कुठलं आहे तर जस्त आहे बघा. तांबे आणि जस्त आहे. ठीक आहे. आता तांब्याच्या बाबतीमध्ये काय म्हटलेलं आहे सुरुवातीला म्हणजे ए च्या बाबतीमध्ये की इथं बघा 4:3 आहे म्हणजे 4 एवढं तांबे आहे. ओव्हरऑल 4 आणि 3 किती 7 पैकी 4/3 एवढं तांबे आहे. बरोबर. म्हणजे काय या दोघांची बेरीज केली आणि तांबे किती आहे 4 आहे. ओके. तसंच जस्त किती आहे ए मध्ये जर आपण बघितलं इथं बघा 9 म्हणजेच 9 किती आहे 9 5 14 आहे. ओके. म्हणजे या दोघांची खालच्याची बेरीज केली ओव्हरऑल किती आहे ती कळलं आपलं. म्हणजेच ए मध्ये तांबे एवढं आहे आणि जस्त एवढं आहे. आता दुसरं काय म्हणण्यात आलेलं आपण बी बघू बघा. बी जर आपण विचारात घेतलं बी मध्ये तांबे किती येते बघा. आता दोन्ही या ठिकाणी काय म्हणलेलं आहे एक मिनिट हा हे तांब्याचं झालं. एक मिनिट इथं बघा किती येते 3/7 येते. जस्त किती आहे 3 आहे दोघांची बेरीज 7 आहे. आता बी मध्ये बघा तांबे किती आहे या ठिकाणी तांबे 9/14 आहे आणि जस्त किती या ठिकाणी येत आहे बघा 5/14 हे जस्त येत आहे बघा. हे बी मधलं येत आहे बी मधलं आणि हे ए मधलं आहे. ठीक आहे. आता थोडं आपण तांबे एकत्रित करू. तांबे ब्रदर्स जे आहेत ना इथले ते एकत्रित करू. काय म्हणतात बघा 4/7 अधिक 9/14 हे तांबे झाले. बरोबर. आता ह्याला जर आपण सॉल्व्ह केलं तर सॉल्व्ह करायला काय करावं लागणार आहे याला मल्टिप्लाय बाय 2 छेद समान करायचं असेल तर 2 न मल्टिप्लाय केलं म्हणजेच 8 अधिक 9/14 होणार कारण हा छेद समान येईल. ओके. इथे किती येते बघा 8 आणि 9 17/14 हे तांब्याचं झालं. आता दुसरं जे आहे ते कशाच्या संदर्भातलं येत आहे तर जस्ताच्या संदर्भात बघू. जस्त किती आहे बघा या ठिकाणी 3/7 प्लस किती 5/14. आता छेद आपल्याला समान करायचं असेल तर ह्याला 2 न गुणावं लागेल ह्याला 2 न मल्टिप्लाय करावं लागेल म्हणजे 6 अधिक 5/14 6 आणि 5 किती 11/14. ओके. म्हणजे हे काय झालं तर जस्ताच्या बाबतीमध्ये हे आलं. आता प्रश्नामध्ये काय विचारण्यात आलेलं आहे आपल्याला
की तांबे व जस्त यांचे प्रमाण किती राहील. आता जर आपण या ठिकाणी हे केलं म्हणजे तांबे तांबे किती आहे 17/14 बरोबर डिव्हाइड बाय जस्त किती आहे 11/14. आता तुम्ही जर याला सॉल्व्ह केलं म्हणजे इथे देण्यात आलेलं आहे ना याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर इज इक्वल टू 17/14 इंटू 14/11. आता हे वरती आल्यानंतर काय होतं रिव्हर्स होतं 14 14 गेले याचा अर्थ 17/11 म्हणजेच 17/11 हे याचं उत्तर असणार आहे का बघा 17/11 हे याचं काय असणार आहे तर आन्सर असणार आहे. टाइम कंझ्युमिंग आहे का तर टाइम कंझ्युमिंग होतं फक्त जर तुमच्याकडे वेळ असता तर त्यावेळेला हा प्रश्न तुम्ही सोडवला असता तर बरं झालं असतं. सोडवला नसेल तर ओके नो प्रॉब्लेम. आता नेक्स्ट क्वेश्चन काय देण्यात आलेलं आहे बघा. हा प्रश्न काय देण्यात आलेला आहे की दोन क्रमागत विषम संख्येच्या वर्गातील फरक 112 आहे तर त्यापैकी लहान संख्येचा वर्ग किती आहे. तर दोन क्रमागत म्हणजे एक संख्या झाली की दुसरी विषम संख्या या दोन विषम संख्यांच्या वर्गांचा फरक 112 आहे तर त्याच्यामधली छोटी जी संख्या आहे त्याचा वर्ग किती असेल असं म्हणण्यात आलेलं आहे. तर एक सिंपल आहे बघा तुम्हाला माहिती आहे 1 असेल 3 5 7 ह्या काय झाल्या ह्या विषम संख्या झाल्या बरोबर. आता विषम संख्या आहेत आता तुम्हाला नेहमी सांगितलं जातं की ज्या वेळेला तुम्ही गणिताचा अभ्यास करत असता त्यावेळेला 1 ते 30 पर्यंतचे वर्ग आणि 1 ते 30 पर्यंतचे घन पाठ करणं गरजेचं आहे म्हणजे स्क्वेअर आणि क्यूब पाठ करणं गरजेचंच आहे. इथं तुम्ही ते बघितलं असतं. आता 784 ही कशाचा आहे हो 784 वर्ग 28 चा आहे. 28 हे विषम संख्येमध्ये येतं का नाही येत म्हणजे हा पर्याय असणार आहे का नाहीये. 900 कशाचा आहे तर 30 आहे 30 विषम संख्या आहे का नाहीये म्हणजेच या दोन्हीपैकी पर्याय असणार आहे. आता आपण 729 बघितला. आता 729 हा कितीचा येत आहे म्हणजेच कितीचा वर्ग येत आहे तर हा 27 चा वर्ग येत आहे बघा कितीचा 27 चा वर्ग येत आहे. आता ही लहान संख्या म्हणल्या याचा अर्थ मोठी संख्या किती असेल आपण समजा 29 घेतली कोणती घेतली 29 घेतली. आता 29 जर आपण बघितलं 29 चा वर्ग किती येतो जर तुम्हाला काढायचा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने काढू शकला असता 29 इंटू 29 99 81 1 हातच्याला 8 9 1 2 18 8 26 नंतर 92 18 8 हातच्या 1 1 2 4 1 5 ओके 1 4 841 म्हणजे असंही काढू शकला असतं डायरेक्टली तुम्ही 841 पण लक्षात ठेवलं असतं तरी चाललं असतं पण हे पाठ करा पाठ करणं गरजेचं आहे. आता हे 841 मधून जर समजा 729 वजा केलं तर 112 येते का तर 100% 112 येते बघा 11तनं 9 गेले 2 राहिले 3तनं 1 गेले 1 राहिला 8ने 1 गेले म्हणजेच 112 याचा अर्थ योग्य उत्तर कुठलं असणार आहे तर ही योग्य उत्तर असणार आहे. मी पुन्हा एकदा सांगतो की हे पूर्णपणे एकदम सिम्प्लिफाय पद्धतीने मी सांगतोय एकदम शॉर्ट पद्धतीने पण तुम्ही याला सोडवू शकला असता बघा ठीक आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता हा क्वेश्चन जो आहे दोन पद्धतीने तुम्ही सोडवू शकता. या ठिकाणी दोन्ही पद्धत मी सांगतो. एक सिंपल तुम्हाला जर फॉर्म्युला माहिती असता तर फॉर्म्युलाच्या पद्धतीने पण तुम्ही या क्वेश्चनला टॅकल करू शकला असता. फॉर्म्युलाच्या पद्धतीने म्हणजे काय की ते बघा ए चा वर्ग आहे वजा बी चा वर्ग आहे. मग हे सोडवताना कसं करतो आपण ए वजा बी दुसरा ए अधिक बी अशा पद्धतीने तुम्ही सोडवू शकता. ओके आता इथं जर तुम्ही बघितलं तर ए वजा बी म्हणजे 0.11 वजा किती आहे तर 0.01 आहे हे एका साईडचं आलं. दुसरं किती आहे 0.11 अधिक 0.01 आहे. ओके डिव्हाइड बाय किती आहे तर 1.2 देण्यात आलेला आहे. ठीक आहे 1.2 आहे. आता त्याला सॉल्व्ह केलं तुम्ही किती येते बघा याच्यातून 0.01 म्हणजे 0.1 आलं एका साईडला ठीक आहे आणि दुसरं काय येते बघा 0.11 म्हणजे हे प्लस केलं म्हणजे 0.12 डिवाइड बाय किती आहे 1.2 आहे. आता ह्याचं जर मल्टिप्लिकेशन तुम्ही केलं याचं प्रॉपरली मल्टिप्लिकेशन केलं किंवा आम्ही असं म्हणेल की तुम्हाला इथपर्यंत आणायचं असेल तर तुम्ही फक्त याला 10 न मल्टिप्लाय केलं या संख्येला तर ह्या संख्येला 10 न मल्टिप्लाय केल्यानंतर हे हे एकमेकांना कट होत आहे बघा काय होत आहे तर एकमेकांना हे दोन्ही कट होत आहे आणि या ठिकाणी 0.01 इथं बघा
ह्याला मल्टिप्लाय करतो म्हणजे इथं पण 10 असणार आहे, बरोबर. ओके, म्हणजेच किती 0.1 डिवाइड बाय 10 आलं. याचा अर्थ 0.01 याचं काय असणार ते आन्सर. कारण इथं मल्टिप्लाय करतो म्हणजे खाली पण करायला पाहिजे, बरोबर. सिंपल या पद्धतीने मी सोडवलेलं आहे. याचा अर्थ याचं उत्तर काय असणार ते हे असणार आहे. आता ही एक पद्धत झाली. दुसरी पद्धत काय असू शकते बघा, डायरेक्टली इथं तुम्ही जर 0.11 आहे म्हणजेच आपण काय केलं, 11चा वर्ग किती राहतो, 121 काय तर 11चा वर्ग आहे. 121 11चा वर्ग आहे. वर्ग केला इथं दोन संख्या आहेत, त्याचा वर्ग केला म्हणजे 4 संख्या जाणार. म्हणजे 1 2 3 4 म्हणजे हे काय झालं, इथं आलं पहिलं. तर दुसरं किती आहे बघा, 0.01. आता 1चा वर्ग किती असणार आहे, 1च असणार आहे. पण 1 2 आहे, वर्ग केल्यामुळे 4 होणार. म्हणजे 1 2 3 इथं येणार आहे, बरोबर. आता या दोघांच्या मधला वजाबाकी आपण केली म्हणजे किती येते बघा, या दोघांच्या मधली वजाबाकी केली तर चौथ्या स्थानावरचा हा एक वजा होतो. याचा अर्थ 0.012 डिवाइड बाय 1.2. आता ह्याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर तुम्ही याचं उत्तर काय येणार आहे, तर हे याचं उत्तर येणार आहे. अशा पद्धतीने पण तुम्ही काढू शकला असता. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. आता ह्या प्रश्नामध्ये काय आहे की सांकेतिक भाषेमध्ये तुम्हाला विचारलेलं आहे. आता सिंपल तुम्ही जर या प्रश्नाकडे एकदम व्यवस्थित बघितलं असतं, तुम्ही प्रश्नाच्या डायरेक्टली उत्तराच्या जवळ गेला असता. कसं ते बघा. आता थँक्स टी कुठं आहे, म्हणजे कुठे आहे हो, इकडून घेतलेला आहे. हा जो आहे भाग, हा वेगळा एक केलेला आहे आणि हा एक भाग वेगळा केलेला आहे, बरोबर. आता इथून मांडण्यात आलेलं आहे एच, सॉरी असं कसं आहे बघा, एच टी म्हणजेच इथून एच टी. आता हे असं असेल, मधूनच इकडे गेलेलं. याचा अर्थ इथं काय देण्यात आलं, इथं पण आपण दोन भाग केले, बरोबर. असे असे दोन भाग केले. आता इथं काय केलेलं आहे की यू टी एस, बरोबर. यू टी एस. आता डायरेक्टली तुम्ही इथून पण जाऊ शकता. यू टी एस शेवटी कुठे येते बघा, यू टी एस हे तुमचं उत्तर असणार. असं पण जाऊ शकता. अशा पद्धतीनेही करू शकता बघा. ठीक आहे, सिंपल आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. आता हा थोडा प्रश्न बघितला की वाटणार खूप मोठा प्रश्न आहे वगैरे, मान्य आहे. जेव्हा मोठा प्रश्न असतो तेव्हा उत्तर जे आहे तुमचं, तुम्हाला तुम्हाला वाटतं की त्याचं उत्तर जे आहे ना, हे उत्तर थोडं लगेच मिळू शकण्याचे चान्सेस कमी आहेत. बट थोडा याच्याकडे आपण एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं तर तुम्ही उत्तराच्या जवळ जाऊ शकला असता. पण पुन्हा एकदा म्हणेल की हा सेकंड नंबरचा क्वेश्चन होता की याच्यामध्ये तुमचा टाइम जाऊ शकतो. त्यामुळे ह्या प्रश्नाला जर स्किप केला असेल तर नो प्रॉब्लेम. प्रश्नामध्ये काय सांगण्यात आले शेवटी फक्त आपण बघायचं काय आहे, तर दीप्ती, इथं म्हणजे दीप्ती आणि कोमल यांचे नाते काय आहे हे मेन्शन करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला शोधायचं आहे बघा. ह्या दोघांची, या दोघींचं जे नातं आहे ते शोधायचं आहे. आता मुद्दा काय दिला बघा, राणी आणि सुरेश एक जोडपे असून त्यांना मेधा आणि दीप्ती अशा दोन मुली आहेत. एक म्हणजे काय बघा, मी राणी आणि काय आहे तर सुरेश, हे दोघं आहेत नवरा बायको. ओके, या दोघांना काय आहे तर दोन मुली आहेत. एकीचं नाव काय आहे तर मेघा आहे आणि दुसरीचं नाव दीप्ती आहे. ओके, इथपर्यंत. दीप्तीचे लग्न अनुराग सोबत झाले. आता दीप्ती काय झालेलं आहे तर अनुराग बरोबर दीप्तीचं लग्न झालेलं आहे. इथपर्यंत कळ. ओके, अनुराग सोबत झाले. जो गरिमा आणि तुषार यांचा मुलगा आहे, म्हणजेच गरिमा आणि तुषार या दोघांचा अनुराग काय तर मुलगा आहे. बर, निधी ही अनुरागची मुलगी आहे. अनुराग म्हणजे या दोघांची मुलगी कोण असणार आहे तर निधी असणार आहे. निधी असणार आहे. ओके, ठीक आहे, निधी असणार आहे. पुढे काय म्हटलेलं आहे बघा, इथं कोमल कुठं अजून आलेलं नाही बघा. कोमल ही अनुरागची बहीण आहे. कोमल काय आहे तर अनुरागची बहीण आहे. म्हणजे सॉरी, अनुरागची जर बहीण कोण असेल, कोमल असेल, तर अनुरागच्या बायको बरोबरचं नातं काय असणार आहे. आता या ठिकाणी जर आपल्याला सगळं कळलं, दीप्ती अनुरागची बायको आहे, कोमल अनुरागची बहीण आहे, तर ह्या कोण असणार आहेत तर ननंद भावजया असणार आहेत. पण प्रश्न असा पण आहे बघा, दीप्ती कोण असणार आहे, तर ही पहिल्यांदा दीप्ती भावजयी असेल आणि कोमल कोण असेल तर ही ननंद असेल बघा, ननंद असेल. जर असं असेल, उत्तर हे आहे. बट थोडं सिक्वेन्स वाईज बघितलं तर पहिल्यांदा भावजई नंतर ननंद पाहिजे. ठीक आहे, अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघा. नेक्स्ट क्वेश्चन. आता हा प्रश्न जो आहे, या प्रश्नामध्ये काय केलेलं आहे बघा की एक मिनिट, जो सेम गट ब ला प्रश्न विचारण्यात आलेला होता ना, तो सेम या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. मी थोडी तुमच्या पुढे या ठिकाणी डायग्राम काढतो जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की खालील आकृतीत त्रिकोण किती आहेत ते मोजायला सांगितलेले आहेत. ओके, किती आहेत, 1 2 3 4. ठीक आहे, आणि अजून एक.
5 असा होता प्रश्न, असा होता काहीतरी. मग याच्यामध्ये 5 आणि 4 9, 9 10 11 12 13 14 आणि 15 टोटल त्रिकोण किती असणार याच्यामध्ये? 15 असणार. याचं उत्तर जे आहे ना हे आहे. अशा प्रकारचं काय तर ते क्वेश्चन्स आहे बघा. ओके, काय करायचं आहे? 1 2 3 4 5 करायचं आणि ह्या सगळ्यांची बेरीज करायची. सिंपल. ठीक आहे, सिंपल आहे. असा काही अवघड क्वेश्चन हा नव्हता. नेक्स्ट प्रश्न काय विचारण्यात आलेला आहे बघा. हा प्रश्न पण थोडा एकदम इझी आहे. तुम्ही वाचल्यानंतर याच्या उत्तराजवळ जाऊ शकता बघा. प्रश्न काय विचारण्यात आलेला आहे या ठिकाणी बघा. स्पंदनने 120 पानाच्या एका पुस्तकाच्या 3/6 भाग वाचला. 3/6 भाग म्हणजे किती हो? 3/6 इज इक्वल टू 1/2. 3 दुनी 6. म्हणजेच काय केलेलं आहे स्पंदनने? 50% पुस्तक वाचलं, म्हणजेच पुस्तकाची 60 पाने वाचली. ओके, तर पुढे काय? तर त्याने त्या पुस्तकाची किती पाने वाचली नाहीत? 60 वाचलेत 120 पैकी. तर वाचले किती नाहीत? 60 वाचले नाहीये. 60 वाचले नाहीये. हे त्याचं काय आहे? तर योग्य उत्तर आहे बघा. ठीक आहे, नेक्स्ट. आता इथं काय करण्यात अक्षरमालेवरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे. अक्षरमालामध्ये एक सिक्वेन्स राहतो, त्या सिक्वेन्स वरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे. काय काय आहे बघा प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे की या ठिकाणी बघा खालीलपैकी, एक मिनिट, खालीलपैकी कोणता पर्याय दिलेल्या अक्षरमालिका पूर्ण करेल? आता इथं बघा ए ए आपण घेऊ ए ए बी ए ए ए बी म्हणजे 2A 3A 4A बी 5A ए ए ए ए अजून ए बी अशा पद्धतीने म्हणजे उत्तर कुठला? बी 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 ए. पर्याय कुठला असणार आहे? तर हा पर्यायाचा योग्य आन्सर असणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? आता हा प्रश्न पण बघा एकदम इझी प्रश्न आहे. इझी प्रश्न विचारलेला आहे. इझी पद्धतीने तुम्ही सोडवू शकला असता बघा ह्या प्रश्नाला. ठीक आहे, प्रश्न काय आहे? खालील अंकमालिका पूर्ण करा. काय आहे? 3.75. एक 3.75 दिलेला आहे. 3.75 ते 5 पर्यंत यायला किती असणार आहे? तर 1.25 त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे. आता 5 पासून 6.25 पर्यंत याला काय केलं? परत 1.25 ऍड केलं. म्हणजे असं करत आले. 1.25 ऍड करून 7.5, 1.25 ऍड करून 8.75 आणि 8.75 मध्ये काय केले? तर 1.25 ऍड केलेलं, म्हणजे इथं 8.75 आपण घेतलं तर 0 0 हाताला 1 10. याचं योग्य उत्तर किती असणार आहे? तर 10 हे याचं योग्य उत्तर असणार आहे बघा. ठीक आहे, त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे? हा डायरेक्शनच्या बाबतीमध्ये विचारण्यात आलेला आहे. डायरेक्शन मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे बघा. दिशा काय शो करते बघा. आदित्य घरापासून उत्तरेकडे चालत जातो. आता इथं आदित्य आहे, उत्तर दिशा पण आदित्य उत्तरेकडे चालत जातो. काही वेळानंतर तो उजवीकडे वळतो. उजवी म्हणजे कुठली बाजू? इकडची बाजू, ही उजवी बाजू. असा चालत निघाला ना उत्तरेकडे, मग उजवीकडे वळतो. उजवीकडे वळतून थोडे पुढे जाऊन परत काय करतो? तर तो डावीकडे, म्हणजे डावीकडे म्हणजे परत इकडे, कारण इकडे तोंड केलं असेल तर ही डावी साईड झाली. इकडे वळतो. ठीक आहे, ओके. शेवटी 1 किलोमीटर चालल्यानंतर पुन्हा तो इथून परत डावीकडे वळतो, इकडच्या साईडला वळतो. आता तो कोणत्या दिशेने चालत आहे? आता तो कोणत्या दिशेने चालत आहे? जर तुम्हाला हे माहिती असेल, इथं बघा उत्तर दक्षिण आहे, ओके, पूर्व पश्चिम आहे. तर आदित्य हा पश्चिम दिशेकडे निघालेला आहे. ठीक आहे, आदित्य हा पश्चिम दिशेकडे निघालेला आहे. सिंपल. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन काय देण्यात आलेला बघा. हा प्रश्न एक बघा. या प्रश्नामध्ये काय विचारण्यात आलेला आहे? राम श्याम जॉन यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाची सरासरी 16 वर्ष आहे. तिघ जण आहेत, राम श्याम आणि जॉन. यांच्या 5 वर्षाच्या वयाची, 5 वर्षापूर्वी वयाची सरासरी किती आहे? 16 आहे. म्हणजे 5 वर्षापूर्वी किती होती एकत्रित जर त्यांचं वय बघितलं 16 गुणिले 3, तिघ आहेत ना, म्हणजे किती होती? तर 48 होती. किती? 48 होती. आता काय झालेलं आहे? प्रत्येकाच्या वयामध्ये 5-5 वर्ष ऍड केली, म्हणजे आता प्रेझेंट मध्ये यायला. तर किती ऍड होणार आहेत? राम मध्ये 5 ऍड झाली, श्याम मध्ये ह्याच्यामध्ये, म्हणजे टोटल किती होणार? तर 15 ऍड होणार. बरोबर, 15 ऍड झाल्यानंतर टोटल किती होते? 48 आणि 15 म्हणजे 63 वर्ष झाले. किती? 63 वर्ष झाली. पुढे काय म्हणलेलं आहे की 5 वर्षानंतर त्यांच्या वयाची सरासरी किती असेल? आता प्रेझेंट मध्ये आले, इथून 5 वर्ष म्हणजेच परत ह्याच्यामध्ये काय केलं आपण? परत 15 ऍड केली. परत 15 ऍड केल्यानंतर किती होणार आहेत? 78 होणार आहेत. टोटल 78 वर्ष होणार आहेत. आता किती जण आहेत? 3 जण आहेत. आपल्याला सरासरी काढायची म्हणजे तर 78 बघा, 78 भागिले 3 केलं
तर 3 दुनी 6, एक राहिला 3 सक्का 18 म्हणजे किती ॲव्हरेज येणार 26 ही त्यांची सरासरी वय असणार आहे. किती 26 या तिघांच्या वयाची सरासरी ही 5 वर्षानंतर असणार आहे बघा. ठीक आहे. नेक्स्ट, आता हा प्रश्न जो आहे ना थोडा याच्या संदर्भात म्हणजे आपण म्हणतो ना की डिसिजन मेकिंग टाइप मध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तुम्ही याला एकदम इझिली सोडवू शकला असता. जसं तुमच्या लक्षात येते बघा की काही प्रश्न पाठीमागून पुढे जाताना किंवा म्हणजे 100, 99, 98 असं जात असताना काही प्रश्न सोपे राहतात. नंतर प्रश्न सोडवत असताना पहिल्यांदा जे सोपे आहेत त्यांना पहिल्यांदा हात घालणं काहीतरी गरजेचं आहे. हा प्रश्न काय सांगतोय बघा की विद्यार्थी जुनी माहिती गोळा करतो. एक विद्यार्थी आहे, एक्स हा विद्यार्थी आहे. एक्स हा विद्यार्थी काय करतोय तर एक जुनी माहिती गोळा करतोय एक्स हा विद्यार्थी. बरोबर. ओके, एक्स माहिती गोळा करतोय. नव्या माहितीशी तुलना करतोय तो. जुनी माहिती गोळा करतोय, नव्या माहितीशी तुलना करतोय. चुका शोधतोय. नवी माहिती गोळा केल्यानंतर त्याला जुन्या माहितीमध्ये काही चुका दिसत आहेत. त्या चुका शोधतोय आणि नवीन निष्कर्ष सुचवतोय. ही कोणती मानसिक प्रक्रिया प्रकार आहे असं म्हणण्यात आलेलं आहे. म्हणजेच माहिती जुनी आहे, नवीन गोळा केली, जुन्यातली त्रुटी आहे ते काढल्या आणि त्यानंतर काय करतोय तर नवीन निष्कर्ष तयार करतोय. याचा अर्थ त्याला निरीक्षण म्हणू शकतो नाही, मूल्यांकन म्हणू शकतो 100%, अनुकरण नाही, पाठांतर तर नाहीच नाही. म्हणजेच मूल्यांकन किंवा चिकित्सक विचार असं त्याला म्हटलं जाऊ शकतं बघा. ठीक आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. नेक्स्ट शेवटचा प्रश्न या ठिकाणी देण्यात आलेला आहे. शेवटचा प्रश्न काय देण्यात आलाय संख्या मालेवरती पुन्हा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. काय म्हणतायत बघा या प्रश्नामध्ये, एक मिनिट. हा, खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल असं म्हणण्यात आलेलं आहे. 170, 197, 226, 256. तुम्ही याच्याकडे पहिल्यांदा तुमच्या काही लक्षात येतंय का बघा. पॅटर्न जर बघितला तर हा पॅटर्न तुम्हाला वर्ग जो आहे वर्ग दाखवतोय बघा. आता आपण जर 170 बघितलं, या ठिकाणी 170 जर बघितलं, 13चा वर्ग जो आहे 13चा वर्ग किती येतोय 169. बरोबर. 169 त्याच्यामध्ये 1 ऍड केला. तसं इथं किती आहे 14चा वर्ग जो आहे किती आहे तर 196 त्याच्यामध्ये 1 ऍड केला म्हणजे किती आलं 197 आहे. तसंच इथं किती आहे 15चा वर्ग त्याच्यामध्ये काय केलं 15चा वर्ग किती 225 अधिक 1 ऍड केला म्हणजेच 226 आला. इथं किती आहे 16चा वर्ग केलेला आहे 256 अधिक 1. तसाच इथं काय असणार आहे तर 17चा वर्ग प्लस 1. 17चा वर्ग किती आहे बघा 289 अधिक 1 म्हणजे किती आलं 290. हा 17चा वर्ग प्लस केलेला आहे तर त्याचं उत्तर किती असेल तर 290 हे याचं उत्तर असणार आहे बघा. ठीक आहे. तर अशा प्रकारे मी संपूर्ण जे मॅथ्स आणि रिझनिंगचा जो तुमचा गट क चा पेपर जो आहे ना तो या ठिकाणी तुमच्याकडून घेतलेला आहे, सोडवून घेतलेला आहे, तुम्हाला व्यवस्थित सगळं सांगितलेलं आहे. एक पॅटर्न अशा प्रकारचा लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीने तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस कराल तर डेफिनेटली तुम्हाला चांगल्या प्रकारचे येणाऱ्या परीक्षांच्या मध्ये चांगल्या प्रकारचे यश मिळेल. व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला व्हिडिओ लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा प्रकारच्या व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत येत राहील. मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद.